स्वागत। पण आज महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हे तर देशभरातल्या काही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत। ते यासाठी कारण नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आज फक्त महाराष्ट्रात नव्हे देशभरात आंदोलन होतंय। गेले काही दिवस अनेक शहरं पेटलेली आहेत, हिंसक वळण या आंदोलनाला लागलेलं आहे। त्याच बातम्या सुरुवातीला नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील आंदोलनाला आज पश्चिम उत्तर प्रदेशात हिंसक वळण लागलं। बुलंदशहर आणि भदोईमध्ये निदर्शकांनी वाहनांची जाळपोळ केली, तसंच पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली। उत्तर प्रदेशच्या 15 जिल्ह्यांमध्ये आज हिंसक घटना घडलेल्या आहेत। बुलंदशहर आणि भदोईची दृश्य आपण बघतो आहोत। दोन्ही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं। पश्चिम उत्तर प्रदेशचा हा सगळा भाग आहे जिथे नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधातल्या आंदोलनाने हिंसक रूप धारण केलं। ही बुलंदशहरची दृश्य आहेत। बुलंदशहर अक्षरशः पेटलं होतं असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही। एक जीप सदृश्य गाडी पेटवून देण्यात आली, दगडफेक झालेली आहे पोलिसांवर। हे उत्तर प्रदेशातलं पश्चिमेकडचं बुलंदशहर शहर आणि आता भदोईची दृश्य आपण बघतोय। लाठीमार पोलिसांना करावा लागलेला आहे, दगडफेक पोलिसांवर झालेली आहे। सगळ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागलेला आहे। उत्तर प्रदेशच्या मेरठ आणि गाझियाबादमध्ये आज दगडफेकीच्या घटना घडल्या। आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली। उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये अजूनही इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आलेली आहे। तसंच कलम 144 ही अनेक भागांमध्ये लागू ठेवलं गेलेलं आहे। मेरठ आणि गाझियाबादमधली ही दृश्य आपण बघतोय। उत्तर प्रदेशातलेच हे दोन्ही भाग आहेत जिथे काही ठिकाणी आंदोलनाने हिंसक वळण घेतलं। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला। अनेक ठिकाणी पोलिसांवर सुद्धा दगडफेक झालेली आहे। मेरठ आणि गाझियाबाद इथली ही दृश्य। उत्तर प्रदेशात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं आहे। अजूनही अनेक भागांमध्ये कलम 144 म्हणजे जमावबंदीचा कलम लागू करण्यात आलेला आहे, तरीही हे प्रकार होताना आपण बघतोय। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या गोरखपूरमध्ये आज तुफान दगडफेक झाली। काही पोलीस यात जखमीही झाले। निमलष्करी दलाच्या मदतीने हिंसेवर नियंत्रण मिळवण्यात आलं। गोरखपूर इथली ही दृश्य आहेत। मुख्यमंत्र्यांचा हा बालेकिल्ला आहे। 15 जिल्ह्यांमध्ये उत्तर प्रदेशच्या हिंसक वळण आंदोलनाला लागलंय, त्यातला गोरखपूर सुद्धा सुटलेलं नाही। गोरखपूर हा मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हा मतदारसंघ, पण आंदोलनकर्त्यांनी तुफान दगडफेक केली पोलिसांवर, ज्यात काही पोलीस जखमीही झालेत। इसकी मस्जिदों से जब नमाज छूटी है तो कुछ लड़के यहाँ जमा हुए जिन्होंने पुलिस पार्टी पर पथराव किया। आप देख सकते हैं पुलिस ने थोड़ा सा बल प्रयोग किया है और तितर बितर कर दिया गया। फिलहाल स्थिति बिल्कुल नियंत्रण में है, एकदम हालात नियंत्रण में, कोई दिक्कत नहीं है। नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आज नवी दिल्लीतल्या जामा मशिदीतून मोठा मोर्चा निघाला। हजारो आंदोलक जंतर मंतरच्या दिशेने निघाले, पण पोलिसांनी त्यांना दिल्ली गेट परिसरात अडवलं। तसंच भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं। नवी दिल्लीतली ही दृश्य आहेत। काही वेळापूर्वीची दृश्य आणि सकाळची दृश्य। एका बाजूला तुम्ही बघताय सकाळची नवी दिल्लीतली दृश्य। आजही हजारोंच्या संख्येने मोर्चा निघाला। दिल्ली गेट परिसरामध्ये या मोर्चाला अडवण्यात आलं। काही वेळापूर्वीची दृश्य नवी दिल्लीतली आपण बघतोय, पण सकाळपासूनच या मोर्चात हजारोंचा जनसमुदाय जमायला सुरुवात झालेली होती। जामा मशीद परिसरात शांततेत निदर्शनं करण्यात आली। हजारोंच्या संख्येने हा मोर्चा निघालेला असताना दिल्ली गेट परिसरामध्ये या मोर्चाला अडवलं गेलं।
हे सगळं फक्त महाराष्ट्राबाहेरच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये होत नाही किंवा इतर राज्यांमध्ये होत नाहीये, तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा याची झळ बसलेली दिसते किंवा अशी आंदोलनं होताना आपण बघतोय। बीड आणि हिंगोलीतली दृश्य आपण एका वेळेला बघतोय। बीडमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आलं, तर हिंगोलीतही नागरिकत्व सुधारणा कायदा आणि NRC विरोधात बंद पुकारण्यात आला। दोन्ही ठिकाणी आंदोलनं आणि बंदला हिंसक वळण लागलं। बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली, त्यामुळे जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला। तर हिंगोलीमध्ये बंद दरम्यान काही नागरिकांकडून ST बसेसची तोडफोड करण्यात आली, तर बस जाळण्याचाही प्रयत्न झाला। दरम्यान दुपारनंतर मोर्चा दरम्यान रास्ता रोकोही करण्यात आला। तिकडे औरंगाबादमध्येही नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। MIMच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते। मोर्चाला मुस्लिम संघटना आणि दलित संघटनांचा पाठिंबा देण्यात आला होता। दरम्यान आझाद चौक ते विभागीय कार्यालयापर्यंत हा भव्य मोर्चा निघाला। यात मोठ्या प्रमाणात आंदोलकांनी घोषणाबाजीही केली। आंदोलनादरम्यान पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता।